नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत खूप सारे शेतकरी अर्ज करत आहेत। अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांपुढे एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अर्ज केल्यानंतर पेमेंट करायचं का नाही करायचं। कारण की आपण जो अर्ज करत आहे, आता मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर तो अर्ज जोपर्यंत पेमेंट करत नाही तोपर्यंत अर्ज तुमचा तो ड्राफ्ट मध्ये पेंडिंग मध्ये पडून राहत असतो। आणि जेव्हा तुम्ही पेमेंट कराल तेव्हाच तुमचा अर्ज पुढे चेकिंगसाठी किंवा अप्रूव्हल किंवा डिसअप्रूव्हलसाठी गेला जातो। तर पेमेंट करायचं का नाही करायचं हा प्रश्न खूप मोठा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। तर काही कारण आहेत, हे कारण तुम्ही जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे। हे कारण जर असतील तर तुम्ही पेमेंट 100% करू नका। आपण पहिल्या पण व्हिडिओमध्ये खूप साऱ्या सांगितलं आहे तुम्हाला की ह्या गोष्टी किंवा ह्या शेतकऱ्यांनी अजिबात पेमेंट करायची नाही, पण आज डिटेलमध्ये याविषयी आपण माहिती देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहिली गोष्ट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या म्हणजे कुसुम सोलर योजना किंवा मेडामार्फत चालवण्यात येणारी सोलर पंप योजना, या दोन्ही योजनेमध्ये जर फॉर्म भरला असेल, जरी त्यांना अजून कोणत्याही प्रकारचा मेसेज आला नसेल की पेमेंट करा किंवा इतर कोणता तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला रिजेक्ट झाला, स्टेटस त्यांचं काही दाखवत नाही, तरी त्यांनी या ठिकाणी डबल फॉर्म भरून पेमेंट करायची चुकी अजिबात करायची नाही। कारण की ते सर्व फॉर्म या ठिकाणी मर्ज होणार आहेत मागील त्याला सोलर पंप योजनेमध्ये। त्यामुळे आता या ठिकाणी पेमेंट केलं तर तुमचं ते पेमेंट पण तुम्हाला करायला लागेल। कारण की असं होणार आहे की त्या अर्ज इकडे मर्ज झाल्यानंतर तिथून तुम्हाला पेमेंट करा असं ऑप्शन येईल आणि इथं तर तुम्ही पेमेंट केलेलं असेल, मग प्रॉब्लेम असा होईल की तुमचं पेमेंट इथं पेंडिंग मध्येच पडून राहील। त्या ठिकाणी तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तरी तुमचं पेमेंट तुम्ही तिथं करू शकत नाही, कारण की या ठिकाणी तुमचं पेमेंट अडकलंय। असं प्रॉब्लेम खूप साऱ्या शेतकऱ्यांसोबत घडू शकतात। त्यामुळे जर तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल कुसुम सोलर पंप योजना किंवा मेडामार्फत, तर अजिबात डबल फॉर्म किंवा डबल पेमेंट करू नका। दुसरी गोष्ट, खूप सारे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की माझ्या शेतामध्ये विहीर पड नाही किंवा बोरवेल पड नाही, पाणी सिंचनचे साधन लागतं आपल्याला क्षेत्रामध्ये, रजिस्ट्रेशन लागतं की आपल्या क्षेत्रामध्ये कोणतं विहीर पड आहे का बोरवेल पड आहे। आता काही शेतकऱ्यांचा असं बी प्रश्न आहे की ई पीक पाणीमध्ये जर आम्ही बोर पड लावलं किंवा विहीर पड लावलं तर आम्ही अर्ज करू का, पेमेंट भरू का। तर ई पीक पाणी मार्फत रावलेले जर तुम्ही बोरपड किंवा विहीरपड लावत असेल तर ते कंटिन्युअसली ग्राह्य धरले जात नाही। तुम्ही लावू शकता, तुम्ही अर्ज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। शक्यतो जे विहीरपड किंवा बोरपड आहे ते तुमच्या सातबाऱ्यावर मेन किंवा जी पड असते आपली त्या पड मध्ये असणं गरजेचं आहे। ई पीक पाणीमध्ये शक्यतो नसावे, कारण की त्या ठिकाणी खूप साऱ्या शेतकऱ्यांचा असा अनुभव आलेला आहे की त्या ठिकाणी असेल तर तुम्हाला ते सातबाऱ्यामध्ये काही दिवसांत, म्हणजे आपण जर ई पीक पाणी केले आणि चुकून आपण ई पीक पाणी करताना नोंद नाही झाली एखाद्या वर्षी विहीरपड किंवा बोरपडची, तर त्या ठिकाणी ते तुमचं ऑप्शनच गायब होतं। नंतर त्या तुम्हाला ऑप्शन दिसत नाही की या क्षेत्रावर बोरपड आहे विहीरपड आहे। तर असे न करता आपल्या सातबाऱ्यामध्ये पूर्णपणे नोंद असणे गरजेचे आहे विहीरपड किंवा बोरपड। शक्यतो असेल तर तुमच्याकडे पर्याय नसेल तर तुम्ही अर्ज करा, काही प्रॉब्लेम येत नाही, नंतर तुम्ही ते लावून घेऊ शकता। अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या शेतकरी लक्षात घ्या, जे शेतकरी पेमेंट करत आहेत, आता खूप सारे शेतकरी पेमेंट करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, वेंडर कोणता सिलेक्शन करायचा हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। आपण त्याविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला, तो व्हिडिओ कालच आपण अपलोड केला, ज्यानं तो व्हिडिओ पाहू शकता। पेमेंट करत असताना लक्षात घ्या, पेमेंट करत असताना पेमेंट जर तुमचं पेंडिंग मध्ये पडत असेल किंवा पेमेंट तुमचं अपडेट होत नसेल, काही शेतकऱ्यांचा असाही प्रॉब्लेम आहे की पेमेंट झालेले आहे, अकाउंटवरून कट झालेले आहे, पण ते अपडेट होत नसेल तर ते डबल पेमेंट अजिबात करू नका। आपण वारंवार सांगत आहोत की 48 तास वाट पहा, नंतर तुमच्या बँकेशी कॉन्टॅक्ट करा। बँकेशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर जोपर्यंत तुमचं पेमेंट रिटर्न येत नाही तोपर्यंत डबल पेमेंट करू नका। तर या 4-5 गोष्टी आहेत, ह्या नक्कीच लक्षात घ्या। तुम्ही जर कोण अगोदर लाभ घेतला असेल किंवा शेतावर तुमच्या किंवा अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर तुमच्या सातबाऱ्यावर दुसरा कोणी असेल, म्हणजे दुसरा तुमच्या नातेवाईक असेल, भाऊ असेल, त्यांनी जर योजनेचा लाभ घेतलाय तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर पहिल्या योजनेचा लाभ घेतलाय, तुमचा जरी खाते उतारा नंबर वेगळा असेल तरी तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे तुमचं नवीन सातबारा फ्रेश सातबाऱ्यावर शक्यतो योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा।
अशा प्रकारे लाभ घेऊन पेमेंट करू नका, तुमचं पेमेंट फसले जाऊ शकतं. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. अजून काय प्रश्न असतील आपल्या ह्या विषयावर किंवा इतर योजनेविषयी तर आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. आमची कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे. जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवार फॅमिलीवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा.